परत आज वापस काही सोडणार नाही. सगळ्यांची इच्छा होती पण ते काय जमून गेलं नाही तुम्हाला मला उभं केलंच. खूप अगदी मोजून 10 मिनिटात मोकळा करणार तुम्ही. 10 मिनिटात ते मारा. अर्धा तास अर्धा तास घ्या. सगळं सांगा नाही नाही उलट सगळेजण उठणार नाही तुम्ही बोलल्यावर. धन्यवाद. खूप खूप सर्वांची उत्कंठा आहे. जसं की सर्वोपचार मी सांगितलं की तुमच्या जवळ तसं जर आपल्या जवळचं काही कमी पडलं तर निसर्गाने आपल्या जवळ ठेवलं. फक्त ते निसर्गातलं आपल्याला माहित नाही हे आपलं दुःख आहे. म्हणून तो निसर्गातला खजिना येता रस्त्याने जेवढा सापडेल तेवढा तुमच्यासाठी आहे. नवीन अशी याची कुठं लागवड केली याचा राग नाही. सर्व भाता जणांकडे मी मोतूरला होतो पण योग नाही आला. फॉरेस्ट ऑफिसला लोक नाही करत. तर खूप छान लक्ष देऊन पहा. खूप सुंदर अगदी जसं निसर्गोपचाराचा आता यांनी सांगितलं तसंच आहे. त्यापेक्षा वेगळं काहीच नाही. हे पहा माझ्याजवळ एक वनस्पती तुम्हाला दिसते. साधी सोपी रस्त्याने येण्याचा वाटाणा खायला थोडी उपयोग घेऊन आणि वनस्पती असं काही नाही आम्हाला शोधायला लावावं लागतं असं काही नाही. त्यांना माहिती हा भाऊ कुठं निघालाय कुठं दाखवायचा कार्यक्रम किंवा असं दोन कुठंतरी म्हणून आणायचं तुम्हाला दाखवायचं याच्यापेक्षा वेगळं काही नाही. आता बरेचसे त्वचेचे रोग कमी झाले. पूर्वीच्या काळी फार त्वचेचे रोग असायचे. आता बरेचसे सगळे प्रकारचे शॅम्पू निघाले. साबण सोडा भरपूर फ्रेश करतो चांगले भाषा फ्रेश करतो त्याच्यामुळे काय अडचण नाही. पण ज्या वेळेस कधी अशी वेळ येते की त्यावेळेस त्या त्वचेचे विकार आपले बळावतात त्यावेळेस पहा याला एक खवळेचं झाड म्हणतात. खवळा या पायामध्ये खवळा आहे असा याला खवळा असतो. पहा बरेचशा मुलांना खेड्यावर किंवा डोक्यात दुखावा होतात. ते कशाने बरे होत नाही. अगदी कंटाळून जातात डॉक्टर स्किन स्पेशलिस्ट सुद्धा सगळ्या तपासण्या करून फक्त ह्या खवळ्याचं जाळून याची राख खोबरेच त्याला ती ठरवली की ते डोक्याची खवळे निघून जातात. त्याचं नावच खवळ्याचं झाड. हा पहा त्याचं नावच निसर्गाने कसं. आणि महिलांनी लक्ष देऊन पहा बऱ्याच महिलांना त्रास असतो. माथे सोड म्हणतात त्याला. माथे सोड त्याने का बरेचसे बाया म्हणतात तिच्या माथा दातातून घेण्यात लागू. ज्यांना माथे सोडाची अडचण आहे याची राख करायची पाण्यात फक्त तिथं थापायची मस्त 52 वेळा. 1 2 3 बस 52 वेळा थापा. एका मिनिटात तुमचा माथे सोड होईल. इतकी साधं सोपं आहे. कारण आपली इथे म्हातारीला आपण चालू करणार की आत्महत्या येते तर ती बघितलं की दुसरं काय तिची ती ऍक्टिव्ह होते. बाकी दुसरं काय नाही. तोच ते पण काटे. त्यानंतर ही वनस्पती सर्वजण चांगले लक्ष देऊन पहा. तुमचं नशीब असं सुंदर आहे की ती इतकी छान मिळाली मला रस्त्याने येताना. हे पहा हे फळ येतं त्या गुळवेलची. त्याला गुळवेल म्हणतात. ही गुळवेल आपल्या जीवनाशी इतकी निगडीत आहे. प्रत्येक वेळेस तुम्ही गेले का नसू द्या टीसी कमी तरी ते सांगतात टीसी कमी आहे. नसल्यावर गेले तरी तुम्हाला सांगणार वाढलं कारण तुम्ही तिथे गेलात ना. तुम्ही जर घरी झोपते तर ते घरी सांगायला येत नाही तुमच्या केस कमी जास्त आहे. तिथे गेल्यावरच ते सांगतात तुमचा असा प्रॉब्लेम. घरी आहे का कोणला घरी अजून 4 दिवस झोपून काहीच टीसी करीत नाही. मरत नाही जगत नाही. पण आपल्या डोक्यात लागतात. जर असं कोण डोक्यात वाटतंय ना काय जावं तपासावं एकदा टीसी किती झाल्या किती प्लेटलेट्स काउंट डाऊन केलं पाहिजे. करायची गरज नाही. दररोज ही गुळवेल पहा कुठेतरी एक भीतभर तुकडा घ्यासा छान चोळून आणि तो तुकडा रात्री ठेसून पाण्यात भिजायला टाका. सकाळी त्याचं पाणी प्या. इतकं लिव्हरचं फंक्शन फास्ट चालतंय की आयुष्यात टीसीची संख्या कमी जास्त नाही. इतकं सोपं आहे. आणि पहा निसर्गाने किती काळजी त्याला बी किती आलंय आणि या काळ्या नुसत्या अशा ठेवून दिल्या याला पहा बारीक 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 दोरे येतात आणि ते दोरे जमिनीवर येऊन त्या हवेत फक्त हलवून ही वनस्पती पोषण करतात. याला पाणी लागत नाही जमीन लागत. दोन्हीची गरज. आता याची बरीचशी एक पहा खाली जावा याची एक गुळवेल गोड गुळवेल म्हणजे बरेच जणांना हे करून चावली जात नाही ना.
तर ही अगदी गोड नुसती कचाकच चावून रस केला तरी काम होते तुमचं घरच्याकडे. इतकं साधं सोपं आहे हे पहा. बरेचशा आमच्या लोकांनी लावली आता सगळ्यांनी घरी. कोणाला अजून लावायची असली तरी माझ्याकडे भरपूर आहे. पाहिजे तेवढ्या काड्या असतात. काही नाही, नुसती घ्यायची खिशात म्हणजे कुठे ठेवी जायचे पर्स मध्ये, कुठं आपलं बस मध्ये लावायचं, रस गेल्याचा तो फेकून टाकायचा. जीवनचे 4 टॉनिक असतात: आवळा, ऊसाचा रस, गुळवेल आणि लिंबू. हे 4 भरपूर घेतले की तुमचं जीवन फंक्शन चांगलं चालणार. मॅडमनी जसं सांगितलं सगळे आणि व्यवस्थित तयार होतात. आणि ती तुळस की पाहिजे ते मेंदूला एक घरीच पाठवू, तेवढे मिळाले की भरपूर जातात. हे घरीच मिळतात मध हातून, पण आपल्याला शुद्ध मध मिळत नाही. कारण मधमाशी ज्यावेळेस मध तयार करते त्यावेळेस तिच्या तोंडातले हे माधव लागलेला असतं. तसं नॅचरल मध मिळाला तर मिळत नाही. यातून तुम्हाला नॅचरल काय गरज आहे का पुढे जायचं. फक्त ठेचताना काय करायचं, लोखंडाने काळी ठेचू नका, दगडाने किंवा लाकडाने ठेचा. म्हणजे लोखंडाचे गुणधर्म त्यात नको जायला. आणि सकाळी फक्त गाळून पाणी काम झालं. आणि वनस्पती शोधायला कुठं जायचंय का. म्हणून उपचारासाठी पैसे लागत नाहीत. म्हणूनच आमचा निसर्ग उपचार आहे. लेना देना बंद है, फिर भी आनंद है. त्याच्यानंतर हे पाहता आपण त्या शरीराची सगळ्यांनी सोनं वाटलं, फेकून दिलं. कधी कोणी पाहिलं का त्याच्याकडे सकाळी किती कचऱ्यात पडलं, कोणी धुराळा केला, पेटून दिलं. या शमी म्हणतात या वनस्पतीला. शमी 2 प्रकारची असते. एक आपण गणपतीला वाहतो ती एक शमी सौंदर्य आणि ही पण शमी. याचे फक्त दसऱ्याच्या वेळेस आपल्या जसे आता सांगितले फापायचे आम्ही तसे ॲक्युप्रेशर पॉइंट साठी हे पहा. तुम्ही एकमेकाला हातात देतात ना, हे ॲक्युप्रेशर. आपल्या ॲक्युप्रेशर मध्ये ऍड करा. तर हे त्या दिवशी त्यासाठी जातात. हे ॲक्युप्रेशर हेच आपल्याला माहित नाही. आपण नुसते ढिलं का मोठे लहान देवा का लहान मोठे हे होत नाही कोणाला. हे तू मला कशाला देतो, मी द्यायला पाहिजे. अरे कोणी द्या पण हात लागू द्या. त्याचं तसं काहीच नाही. बरं खरं सांगा कोणी कोणाला तिळगुळाचं काय. हे पहा, बऱ्याचशा महिलांना पुरुषांना बऱ्याच वेळेस युरिन इन्फेक्शनचा खूप त्रास असतो. आणि तो असा विकार असतो की कोणीच कोणाला सांगू शकत नाही आणि सहन करू शकत नाही. ही उन्हाळी नावाची वनस्पती रस्त्याच्या कडेला पाहिजे तेवढी निसर्गाने लावून ठेवली. फक्त याचा पाला ठेचा आणि त्याचे मस्त कुटीश करून टीव्हीवर बांधून टाका. 5 मिनिटात तुमची आग एकदम कमी होते. करून पहा प्रयोग. कोणी पण रस्त्याच्या कडेला असती वनस्पती आणि याला शरपुंखा म्हणतात. कारण याचं जर पान घेतलं ना तुम्ही आणि ते पान जर हाताने तोडलं तर त्याचे पानाची पुंछ कशी असते तसे त्याचे पानं होतात. म्हणून त्याला शरपुंखा म्हणतात. इतके साधं सोपं आहे आपल्याला. परंतु आपल्याला हे रस्त्याच्या कडेला असून सुद्धा माहिती नाही हे दुःख आहे. अगदी थोडक्यात बरेचशा वनस्पती आहेत म्हणून थोडे गुणधर्म सांगतो. एका वनस्पतीचे जर सगळे गुणधर्म सांगत बसलं संध्याकाळचा स्वयंपाक घरी होणार नाही. आणि आमच्या नावाने ते विषय काय करतील पुढे. हे पहा, ही काकुदुंबर नावाची वनस्पती. काकुदुंबर म्हणजे उंबराचं झाड आहे, परंतु जरा उंबरापेक्षा वर उंबर यांची फॅमिलीच आहे पण जरा वेगळं आहे. ज्या महिलांना श्वेत कुष्ठ, पुरुषांना पण होतं बऱ्याचशा ठिकाणी, पांढरे कोळ कशानेही जात नाही. ह्या वनस्पतीने 100% जात. तुम्ही एकदा करून पहा. ह्या पानाचा रस आणि पांढरा काप मिळतो वानपासाच्या दुकानात. दररोज ताजा मलम करा आणि लावा. 3 महिन्यात डागाचा रंग बदलून जातो. करून पहा प्रयोग होईल. 100% यशस्वी प्रयोग. मी स्वतः तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस हे पानं तुम्ही आणतो, हे पायाच्या भागावर तुम्हाला इथे पांढरे डाग दिसतील. हे कोण नाहीये, मी फॉरेस्ट मध्ये असताना मी धरलं होतं, कृष्ण चावलेलं आहे म्हणून ते पांढरा भाग झाला. परंतु ज्या वेळेस पान आणतो त्याच्या वेळेस सरची त्याला लावून देतो, आपोआप तिला कंप्लीट होऊन गेली. ती डागाचा रंग बदलून घ्या, लाल झाले त्या. म्हणजे पांढरा डाग हा श्वेत कुष्ठचा समास नाही. कुठल्या कारणाने जरी त्वचेवर पांढरा डाग असेल तरी ह्या वनस्पतीने तो 100% जातो. आणि कुठे शोधायला लागायचं, कुठं जावं लागतं
लावली की उडवून. मी सहज एक दिवशी बंगलादेशला गेलो, गणपतीचं दर्शन घेतलं, जवळ येतो जाताना वनस्पती दिसली, खाली नाली उतरलोय, मुळी तोडली, खिशात घातली, घरी आणून कुंडीत लावली तरी आता डोक्यात काही करावं लागत नाही. वनस्पती ह्या शोधायला कुठं जाण्याची गरज नाही. लोकांनी शोध लावला, पृथ्वीला गुरुत्वाकर्षण आहे, फक्त त्याचा आपण पुढे हे केलेलं की मी तुम्ही कोणी तयार केलेलं नाही. निसर्गाने हे आपल्यासाठी जन्म आहात की आपल्या जन्माला तुम्ही करून ठेवले. तुमच्याकडे हे पहा, एक फळ सगळेजण पहा, लक्ष देऊन. आता बरेचसे सगळे मंडळी काय आता जेवण नाही, सगळे आजी आजोबा व्हायला आले. बरेचशा आजी आजोबांच्या नातू नातवांना फार जाण्याचा त्रास होतो. त्याला हिंगणघेट म्हणतात. ह्या हिंगणघेटात एक बी असतं, त्या बियाचं तेल जर त्या मुलाला दिलं तर फार धमाका होतो. पूर्वीच्या काळी कपडे धुवायचे साबण नव्हते, येणीच कपडे धुवायचे या हिंगणघेटात. इतकी वनस्पती आपल्या जवळ आहे, परंतु आपल्या रस्त्याला आहे, पाहिजे तेवढी. काही नाविन्य पण शोधायला लावावं लागत नाही. कधी पोट दुखत असलं तरी याचं ते आपलं तेल कधी असतं ते तुम्ही खा, ताबडतोब पोट दुखे मागे. आणि पोट दुखीचं साधं सोपं औषध आहे, मशीन पण ठेवलं पोट दुखत नाही. हे पाहिलं अश्वगंधा म्हणतो. अश्व म्हणजे घोडा आणि गंधा म्हणजे वास. ज्या वनस्पतीचा घोड्यासारखा वास येतो त्याला अश्वगंधा म्हणतात. या वनस्पतीचे दोन गुणधर्म, पानं खाल्ले की वजन कमी होत आणि मुळं खाल्ले की वजन वाढत. म्हणून त्यांचे जर मुलं कटकी पडली असलेला मस्त मुलं वाटायची, पावडर करायची, अर्धा कप दूध, 2 चमचे गावरान तूप चिवून भर पावडर टाकून घ्या, 1 मिनिट शिजाल टकाटक. ज्याला ओझे उतरायचा हे पानं घ्यायचे, चांगली हातावर गोळी करायची, चावल्यानंतर जरा कडू लागतं म्हणून हातावर गोळी बनवायची, डायरेक्ट डीटीएच डायरेक्ट हो. काय अडचण हे पाहिजे आपल्याची सेंट. त्यानंतर हे पहा, याला ह्या वनस्पती नाविन्य पूर्ण आहे तुम्हाला आता फायदा. याला भारतोंडी म्हणतात. भारतोंडी, या भारतोंडी वनस्पतीचा इतका गुणधर्म छान आहे, याच्यातून सगळे त्वचेचे विकार बाहेर. खूप सुंदर अशी वनस्पती आहे त्वचा विकारासाठी. आणि या वनस्पतीला जे फळ येतं त्या फळाला 12 तोंड असतात. काही जर काही फिशर फिस्टुला असे जर प्रकार असेल तर याचा धूर देतात, त्यातून तो फिशर फिस्टुला आता यातून बरा केला जातो. याचं एक साधं सोपं या वनस्पतीचा शोध लागण्याचं मी तुम्हाला सांगतो. मला कसा शोध लागला, एक आजीबाई एक ठिकाणी ते धावू असतात ना, मंत्र टाकून धावू बरं करायचं. मी म्हणलं एवढे दिवस आम्ही आहे मी कोणून फिरलो, त्या वनस्पती पाठीमागे 40 वर्ष फिरलो, आम्हाला का मंत्र सापडला. आजीबाई दाट जायला एक दिवशी आजीबाईच्या घरात गेलो, आतून कडी लावली, मोठं लाकूड काढलं टोचून. ती म्हणजे भाऊ काय करतो म्हणलं, तो मंत्र सांग मला, मग माहित नाही. ती म्हणजे मंत्र नाही माझ्याकडे. लोकांच्या ज्या अंगावर जखमा होतात ना, माझ्याकडे गाय बांधलेली, त्या गायीचं शेण पडतं, ते शेण जाळून त्याची राख तयार करते आणि ह्या वनस्पतीच्या पानाचं चूर्ण त्याच्यात टाकते. तो मनुष्य आला की त्याच्या दुखण्याकडे हातावर लागतो, फुकायची, फुकली त्या दुखावर जाते, त्याला जखमा भरून निघतात. म्हणजे एवढा दुःख भाऊ मंत्र काय म्हणलं, मला हात तर पाहिजे होता, त्यासाठी तुला मारायला लागलो, दुसरं काय करायचं. हे बाई एक छान वनस्पती येतात असते, खूप नाविन्य म्हणून मला सापडली. याला पुनर्नवा म्हणतात. पुनर्नवा, ज्यांना हेपॅटायटिस बी कावेरीचा त्रास होतो, बाजारात जेवढे पुनर्नवानी काढा, पुनर्नवानी मंडूर, खूप प्रकारचे प्रॉडक्ट आहेत, पाहिजे तेवढे. परंतु जर ओरिजिनल पुनर्नवा पाहिजे असेल तर सरळ खाना चावून पानं, रस पिळत करून मस्त पैकी चोथा चुकून टाका, घरच्या घरी का कशाला ते काढ आणायचा, पानारू सारखा वास येतो तरी बळतो, पाण्यात टाकून वरून पाणी प्यायचं आणि रिसर्च मिळतो करायची गोष्ट हे तुमच्याकडे आहे आणि रस्त्याच्या कडेला पाहिजे करून. बरेचसे बाबा लोक ह्या झाडाच्या मुळीची माळ गळ्यात घालतात आणि गाठी मारतात, ते हळू सुद्धा खालते
बेंबीपर्यंत गेली की काळी उतरून गेली. काळवीचा मंत्राशी काही संबंध नाही. ह्या वनस्पतीच्या मुळीच्या वासाने ते काळवी झाली. त्यासाठी हे पुनर्नाव आहे. हा हे समजा सगळ्यांना. बरेचशा महिला पहा हे पाय मुळासहित करून दिलेलं आहे. माका महाभृंगराज फक्त तुम्ही बाकीवरच नाव वाचता की याला महाभृंगराज म्हणतात. महाभृंगराज म्हणजे काय? भृंग म्हणजे भुंगा. भुंग्याची जशी पाठ काळी असते तशी केस काळे होतात म्हणून त्याला महाभृंगराज. पण आपल्याला नाव नसतं माहिती. या माक्याचा रस खोबरेच तेल तिळाचं तेल एकत्र करून तेल तयार करून ठेवा. घरच्या घरी लावा. बाजारातलं महाभृंगराज कशाला नाही. ज्यांना खूप डायबिटीस मुळे झालेली जखम कशाने बरी होत नसेल तर याचा रस पिळा. 100% ती जखम बरी होऊन जाते. त्याची मागणी असते आमची. हे पहा रुईचं पाणी. आता मध्ये बराचसा एक व्हॉट्सअपवर मेसेज केला होता. तर पायाला सॉक्स मध्ये पाणी घातले की डायबिटीस बरा होतो. आयुष्यात अशा फुलांनी डायबिटीस बरा होत नाही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. हे सगळे तुम्ही आणि कोणीतरी बसल्या बसल्या काहीतरी करायचं आणि ते व्हॉट्सअपवर टाकून द्यायचं. कशानेच होत नाही. डायबिटीस बरा करायचं तर सगळ्यात साधा आणि सोपा औषध. दररोज डोकं उभेला जठर खाली गेलं प्रॅक्टिकली बरोबर झाली की त्यांचा स्राव होण्याला सक्षम होती. प्रॅक्टिकची क्षमता वाढेल. बस काय करायचं? दररोज राहिला 3 महिने तुम्ही आयुष्यात डॉक्टरकडे जाऊ नका. डायबिटीस कोण नाही म्हणून हे पहा रुईचं पाणी. डोकं थंड राहील. डोक्याला रक्तपुरवठा जास्त होईल. बाकीच्यांचा फायदा होईल. डोकं थंड राहील. बऱ्याच जणांना असं. रुईचं पान फक्त ठेसून याचं चांगलं बारीक बारीक चिरून एक थोडं तुम्हाला पर्समध्ये ठेवा. कुठं एसटीने प्रवास करायला तुम्हाला एसटी लागणार नाही. इतकं साधं सोपं औषध. प्रत्येक स्टँडवर हे असतं. पण आपल्यालाच माहित नाही कशाला जेवणी लावून ठेवलं. आपण फक्त शनिवार आला की मारुतीला माळ करायची म्हणून बरेचसे पानं तोडायचे आणि तोडू नका. त्याचा ऱ्हास करू नका. ही पृथ्वी म्हणजे आपली माता आहे. सूर्य आपला पिता आहे. त्या पित्याची हिच्या अंगावर नजर पडू नये म्हणून भगवंताने केला जे सर्वलेले हे वस्त्र आहे वृक्ष वेली लता. मग ते तोडून तुझं बनायचं की पूर्ण कृष्ण बनायचं ही आपली आपण त्यानंतर ही पान फुटी. जरा थोडंसं धावतं घेतो घालून. नाही नाही काका बाजूला गेले. पूर्ण घ्या पूर्ण घ्या. आहेत का? या माझ्या भाऊ बाबा जर तुमचं पण सांगितलं बरोबर होईल की ह्या लोकांनी ही पान फुटी. ज्यांना शरीरात युरिक ऍसिड वाढतं मूतखडे काय होतात. फक्त हे पान चावा. याच्या बरोबर जर 2 काळे जिरे चावले तर अगदी 5 रुपयाची चहाची चाळण करून चाळणीत लागली कारण मूतखडा पडून जातो. कारण जर पडून गेलेला नाही ना समाजाला तो म्हणतो अजून दुखतोच. तो पडून गेलेला असतो म्हणून खात्री झाली पाहिजे माणसाची. मन फार याच्या काहीच नाही होत काहीच नाही होत. त्याला झालेलं समजलं पाहिजे. म्हणून हे पान फुटीचे पानं असं पान जरी लावलं तरी तुमच्या घरी पाहिजे तेवढे होतात. कधीही लावा आणि कोणत्याही काळी लावा. असं काही नाही की पावसाळ्यातच लावलं पाहिजे आमच्याच्याच हाताने दिलं पाहिजे. त्या वनस्पती गुणधर्म सारखेच असतात. कोणाच्या हाताने खा काही फरक पडत नाही. या पाय अश्वगंधाचं बी पाय अश्वगंधाचं बी लाल बी असतं लाल. आणि हा अश्वगंधाचा मी स्टडी केला. अश्वगंधाची बरीच झाडं लावून छोटे छोटे पक्षी या अश्वगंधाच्या पायाचं लाल बी येतात. ते लाल बी खाऊन त्या पक्ष्यांच्या प्रजनन क्षमतेत वाढ झालेली. आम्ही निरीक्षण त्याचं नोंदवून ठेवलेलं आहे छान असं. म्हणजे आपल्या सुद्धा त्या विचारासाठी सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो. आणि ते स्वतः अनुभवले पाहिजे त्या पक्ष्यांचे. कारण जर अंडे घातले आणि जर ते तापमान वाढलं तर त्या पाण्यात पंख उडून पडतं. त्याच्यातून बसता येतं म्हणजे तापमान समशीतोष्ण ठेवता येतं. त्यांना माहिती कुठं काय करावं. कोणत्याही झाडावर घरचे नाही घाली ती. इंग्रजांनी लावलेले एका झाडावर घरचं नाही दिसणार. हो आपण लावलेल्या झाडावर वर उमर पिंपळ चिंच इथं घरचे दिसतं. म्हणून पशु पक्षी जीवन सुद्धा आपण अनुभवलं पाहिजे.
आणि तसंच राहिलं पाहिजे. आता झाडं मस्त आता असतात, सरळ असतात, पण आपण इतक्या वेळ लेक्चरला थांबले वाकलो खाली पुढे सरळ बसलो. सरळ तरी बसायचं झाडाला. हे पहा, ही वनस्पती लक्ष देऊन पहा. महिलांनी विशेष करून याला नागरमणी म्हणतात. नागरमणी कुठेही बगीच्यात वनस्पती असते. नाविन्यपूर्ण असं काही नाही. विश्वासाला दावा लागत नाही. ज्यांना ओव्हर ब्लडिंगचा त्रास होतो, लोण्याबरोबर दररोज एक पान खा, 100% आराम. मूळव्याधीतून रक्त पडत असेल तरी सुद्धा लोण्याबरोबर एक पान खा. बरेचसे बाबा लोक मूळव्याधीचं औषध घेतात, तर तुम्हाला लोणी आणायला लावतात आणि हे पानं लोण्यात वाटून देतात, पण पानं नाही लागली तुम्हाला. हे दुःख आहे. आम्ही हे सगळं घेऊन येतो भाजीपाला बरोबर. हे सगळ्या मंडळींना माहिती आहे. हे भोगून गेले की भाजीपाल्याची पिशवी बरोबर आहेच. आणि ती काही फार नाविन्यपूर्ण आहे असं नाही. आता बरेचसे नवीन लोकांनाच नवीन वाटत असेल. नाही गेले 5-6 दिवस आमचा हात सगळं दररोज चालू आहे. किती दिवस निघाला हे पाहिलं ते पण लावा. नाही बरेच कंटाळले असतील. किती दिवस चाललंय बुवा आता तुम्हाला माहिती कोण कोण कंटाळले. हे पहा, या पिशवी पाळसाची फुलं आहे. पाळसाची फुलं. आणि आमचा हा निसर्गोपचारचा कार्यक्रम महिलांवर केंद्रित का आहे हे लक्ष देऊन ऐका. कारण आमच्या निसर्गोपचारचं काम ह्या महिलाच पुढे चालवतील ही आमची खात्री झाली. माणसं दमलेत आमची, म्हणून त्यांच्यासाठी तुम्हाला आमच्याकडे पाहिलं ना सर, आमच्याकडे संख्या महिलांची दमलेत सगळे. हे पहा, हे पाळसाची फुलं आहे. काही करायचं नाही, फक्त पाण्यात भिजायला टाकायचे, त्याचं रंगीत पाणी प्यायचं. इतकं फास्ट किडनीचं फंक्शन चालतं की एका दिवसात तुमच्या पायावरची सूज कमी होते. करून पहा प्रयोग. कोणाला पाहिजे असले तर 100 पोते पाळसाचे फुलं माझ्याकडे पडलेले असतात. तितके पेशंट असतात यासाठी. म्हणून कधीही जोरदारी डायबिटीस सुद्धा याने कंट्रोल होतो. याचा चहा करून पितात, सरबत करून पितात. आणि दररोज जर एवढे फुलं पाण्यात टाकले आणि ह्या पाण्याने जर आंघोळ केली, अमेरिकनच म्हणजे त्वचा सुंदर होते. बाकी मला 2 पोते या खरंच या. हे पहा, हे तुम्ही कुठे जाता येता पहा वास्तव कोंबडा बरोबर. ते म्हणताना ते कोंबडी कशाला आणले. हे कोंबडीचे शेतुरे कुठे उरलेले असतात पहा. ज्यांना कधी फार थांबून लग्न होते, रात्री 10-5 वेळेस उठावं लागतं, या कोंबड्याच्या आतमध्ये काळं बी असतं. जाऊन कुठे शेतात प्लॅस्टिकच्या पिशवी मुंडके धरायचे, हलवायचे, काळं बी पडलं की घरी घेऊन वाटायचं आणि भाकरी बरोबर चपाती बरोबर चटणी सारखं खायचं. युरिनचे सगळे विकार बनणं, युरिन इन्फेक्शन सहित इतकं साधं सोपं आहे कोंबड्याचे. आणि त्यानंतर हे सर्वात महत्वाची शेवटची वनस्पती. याच्यानंतर परत पुढच्यांना वाहू देणार नाही, थांबणार. याला अर्जुन साधळा म्हणतात. ज्यांना प्रत्येक आमच्याकडे कुठं गेलं की प्रत्येक ठिकाणी 50 पेशंट सांगतात आम्हाला बीपी. आता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही बीपी, पण ते म्हणतात कोणाला बीपी. मग कसा तपासला हे आम्हाला नाही समजत. आता आमच्याकडे सगळे डिजिटल मशीन असतात, फास्टफूडचे असतात, सगळे आम्ही तपासतो. आम्हाला नाही जाणवत तर ते सांगतात आमचे डॉक्टर म्हणजे बीपी आणि रक्त पातळीची गोळी दररोज घ्यायची. म्हणलं नाही, त्यापेक्षा बीपीचे औषध गोळ्या सगळ्या तपासण्या करण्यापेक्षा सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसभर दात काढीत आहे. आयुष्यात बीपी झाला तर आम्हाला विचार. हसत नाही कोणी, म्हणून बीपी झालेला असतो. आणि एवढं करून काही आपली प्रवृत्ती असेल, काही फार जाडपणा स्थूलपणा असेल, ब्लॉकेजच झाले असतील तर या अर्जुन साधळा नावाची वनस्पती असते. या वनस्पतीचं चूर्ण मिळतं बाजारात किंवा अर्जुनची साल मिळते. 4 कप पाण्यात चमच्यावर साल टाका, उकळून कप भर काढा करून चहा सारखा प्या. चहा मात्र बंद करा. आणि चहा बंद करायची सोपी आयडिया 2 मिनिटात सांगतो. आणि जे हिंगे महाराष्ट्र ज्यांना ऍसिडिटीचा त्रास असतो,
आणि ते औषध फक्त राबळे मॅडमची परवानगी घेऊनच सांगतोय तुम्हाला. त्याला लोकांना सांगत नाही का जाऊ, पण आपल्याला सांगा एवढ्या वेळेस म्हणून सांगतो तुम्हाला. पित्ताचा त्रास ज्यांना होतो, आयुष्यभर पित्त आपल्याला त्रास देत राहतं. ज्यांना पित्त घालवायचंय, एक दिवशी पूर्ण निश्चय करायचे की उद्यापासून हे पित्त शरीरात ठेवायचं नाही. कप आणि बशी भरून इतका घटमुट चहा बनवायचा, साखर पत्ती दूध घालून कप आणि बशी भरून पूर्व दिशेकडे तोंड करून उभा राहायचं. कप आणि बशी घेऊन सूर्य अर्धा गरबी आणि अर्धा वर असताना, आणि मग सूर्यदेवाला खाली बशी ठेवायची. हात दोन्ही जोडून सूर्यदेवाला नमस्कार करायचा, सूर्याचा मंत्र म्हणायचा. आदित्यस्य नमस्कार मे कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्य नोपजाय. सूर्याचा मंत्र म्हणायचा, दोन्ही हाताने बशी वर उचलायची, पृथ्वी वाटेवर ओतून द्यायची. तिला सांगायचं आजपासून मी वस्तू पोटात करायला आयुष्यात चित्त झालं तर मला विचारावं. आणि किती सोपं चहा सुटणार तुमचा. धन्यवाद. खूप खूप मला या ठिकाणी संधी दिली. म्हणून ह्या टीमला पाठबळ देण्याचं काम तुमचं आहे. तुम्ही आता इतक्या कमी संख्येने आलात की आम्हाला असं वाटतं आम्ही 7-8 दिवस राबून आमचा काय उपयोग. शेवटच्या दिवशी तरी थोडी जास्त असेल अशी आमची अपेक्षा होती. म्हणून आपण एकाचे 2, 2चे 4 असे करून ह्या निसर्गोपचाराकडे वळा. हे निसर्गोपचार आता ही मंडळी पहा, सगळे जीव पाहून तुम्हाला तेच सांगतात. म्हणून तुम्ही सुद्धा दररोज बाहेर पडताना कोणी घेतले की राम राम नमस्कार म्हणण्याच्या ऐवजी म्हणा जय निसर्गोपचार, जय निसर्गोपचार, जय निसर्गोपचार. हे दोन्ही तीन व्हिडिओ मी माझ्या फेसबुक पेजवर लाईक केलेले आहे. त्याची लिंक तुम्हाला मिळेल. आणि मराठीतून आपण बघून टाईप करायचं फेसबुकवर, मराठी बघून अनुभव तुम्हाला आजच्या तारखेला या दोन्हीची लिंक सापडतील. आणि हेमंत सेवक मॅडम यांचं